नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला लुटणाऱ्या ऑटो रिक्षा चालकास 48 तासांच्या आत अटक करून जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा केली जप्त। प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला लुटणाऱ्या ऑटो रिक्षा चालकास 48 तासांच्या आत अटक करून जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा जप्त करण्यात आली। पनवेल शहर पोलिसांना यात यश आले। संगीता सोमनाथ भोईर राहणार पनवेल या ऑटो रिक्षाने राहत्या घरापासून जात असताना करंजाडे R4 मधील सत्य ट्रायडंट बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर आल्यानंतर रिक्षा चालकाने पीडित महिलेस रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा थांबवून पीडित महिलेच्या गळ्यावर, छातीवर व पायावर धारदार चाकूने वार करून पीडितेस गंभीर जखमी केले व जबरदस्तीने पीडितेकडील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावून घेतली। पीडितेस रस्त्यावर सोडून पळून गेला। सदर घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली 4 पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला। त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला। सदर पथकांनी CCTV कॅमेरा फुटेजची तपासणी, तांत्रिक तपास, साक्षीदारांकडे तपास केला। तपासादरम्यान एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून तपास केला। ऑटो रिक्षाचा क्रमांक, शेवटचे 4 आकडे बाबत माहिती मिळाली। रिक्षा क्रमांकाचा सिरीज कोड साक्षीदाराच्या लक्षात नव्हता। या माहितीवरून सदर 4 अंकाचा क्रमांक असलेल्या ऑटो रिक्षाचा शोध सुरू करण्यात आला। संशयित ऑटो रिक्षा चालकाकडे विचारपूस करण्यात आली। त्यावरून CK44619 या ऑटो रिक्षाचा रिक्षा चालक अक्षय एकनाथ बागडे, वय 27 वर्ष, राहणार करंजाडे सेक्टर R3 पनवेल या रिक्षा चालकाने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। सदर रिक्षा चालकाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने नमूद गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासादरम्यान सांगितले। गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीने पीडित महिलेकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास व पोनी नितीन ठाकरे पनवेल शहर पोलीस स्टेशन करीत असून सदरची कारवाई भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक अभिजित अभंग आणि पनवेल शहर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक हजरत अली पठाण, पोलीस हवालदार अविनाश गथंडे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, संदेश म्हात्रे, अमोल पाटील, पोलीस नायक संजय सावंत, सम्राट डाकी, मिथुन भोसले, पोलीस शिपाई शशिकांत काकडे, नितीन कांबळे, विशाल दुधे, सचिन कोर व किरण कराड यांनी केली आहे। आवाज महामुंबई चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।